स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनल 4G स्कूलमध्ये. आपण आज अभ्यासणार आहोत इयत्ता 8वीचा चौथा पाठ सावलीतून जा आणि सावलीतून ये. यामध्ये आपण पाहणार आहोत की नेमकं सावलीतून जा आणि सावलीतून ये याचा काय अर्थ होतो. तो देखेंगे. अगर आपने किया होगा तो प्लीज़ सब्सक्राइब कीजिए, लाइक कीजिए, अपने दोस्तों में शेयर कीजिए ताकि आपको आने वाली वीडियो की नोटिफिकेशन आप तक पहुंच जाए, आपको किसी लिंक का या किसी का इंतज़ार ना करना पड़े. तो चलो देखते हैं. चला पाहू. मराठी मला फार छान बोलता येते आणि आपल्याला समजायला पण छान आणि आपली राज्य भाषा पण आहे. पण समझने के लिए कुछ वर्ड्स मैं उर्दू का भी इस्तेमाल करूँगा इसमें, आपको ज़्यादा आसानी हो. सावलीतून जा आणि सावलीतून ये. सुहा जोशी याचे लेखक आहे. प्रसिद्ध लेखक आहे. वर्तमानपत्रे आणि मासिके यातून सातत्याने लेखन आजपर्यंत सुमारे 400 वाचकपत्रे त्यांनी लिहिलेली आहे. त्यांची स्वलिखित आणि संपादित अशी 30 पुस्तके प्रकाशित आहे. विविध संस्थांनी त्यांना 10 पुरस्कारांनी सन्मानित केले आहे. आतापर्यंत सुमारे 650 गावातून 5000 व्याख्यानामधून समाज प्रबोधन केलेले आहे. चला प्रस्तुत पाठात त्यांनी काय सांगितलेले हे पाहू. प्रस्तुत किताब ले धड़े में उन्होंने क्या समझाया वाला है इसके बारे में जानकारी लेंगे. आळस हा माणसाचा फार मोठा शत्रू आहे. आळस झटकून प्रामाणिकपणे काम केल्यास हमखास यश मिळते हे या कथेतून लेखकाने अतिशय मार्मिकपणे सांगितले आहे. प्रस्तुत पाठ छोट्या छोट्या मोठ्या गोष्टी या पुस्तकातून घेतला है. म्हणजे क्या होता है, अगर जो आलसी आदमी होता है उन्होंने अगर काम नहीं करा सही तरीके से, आलस करा हर काम में, तो उसका सब काम बिगड़ जाते हैं और वही उसका सबसे बड़ा दुश्मन होता है. ये प्रस्तुत पाठ में आपको समझाया गया है. ये किस तरह समझाया, ये कहानी के ज़रिए समझाया गया है. एक गांव, 2 बच्चे, एक आदमी श्रीमंत, वो समझ में आया. चलिए देखते हैं. एका गावात एक खूप श्रीमंत माणूस राहत होता. त्याचं नाव होतं गणेशराव. खूप जमीन जुमला शेतीवाडी होती त्याची, शिवाय 2-3 दुकानंही. पण एवढी श्रीमंती असूनही गणेशरावांना गर्व नव्हता, कारण त्यांनी हे सगळं खूप कष्ट करून मेहनत करून कमावले होतं. त्यांना 2 मुले होती. एक होता खूप आळशी, सकाळी उशिरा उठायचा, त्यानंतर मस्त लोळायचा, भूक लागली की जेवायचा. काम करायचा तर त्याला भयंकर कंटाळा. या आळशी मुलाचं नाव होतं अवी. पहिल्या मुलाचं नाव काय होतं? अवी. तो फार आळशी होता. बहुत देर से उठता था वो. उठा तो वही लोटपोल करता था जैसा आप करते हो. स्कूल जाने का तकलीफ होती है आपको सवेरे सवेरे उठने की. स्कूल में तैयार होकर जाने के लिए आप क्या करते हो? उठते हो, फिर बिस्तर पे गिर जाते हो. इसी तरह वो भी करता था. और उसका नाम क्या था? अवी. त्याचा भाऊ रवी, उसके भाई का नाम क्या था? रवी. त्याचा स्वभाव मात्र अवीच्या अगदी विरुद्ध. सकाळी लवकर उठून तो व्यायाम करायचा, अभ्यास करायचा, वडिलांना त्यांच्या कामात मदत करायचा. मतलब सवेरे सवेरे आप देखो, 2 भाई है, एक पिताजी है, दोनों का स्वभाव कैसा विरुद्ध होता है. तो मतलब बोलने का मकसद यहाँ पे आ रहा है लेखक का कि सिर्फ मानने पे है, अगर आप सोचेंगे तो हर काम होता है, ऐसा लेखक को यहाँ पे कहना है. अवी आणि रवी दोघेही आता चांगले मोठे झाले होते. गणेशरावांना आळशी अवीची खूप काळजी वाटायची. आता त्यांचं वय झालं होतं. शेवटी खूप विचार करून त्यांनी दोन्ही मुलांना जवळ बोलवलं. अब कोई भी माँ बाप होते हैं तो अपने बच्चे की फिक्र करते हैं. ऐसे गणेशराव को भी अपने दोनों बच्चों की फिक्र होने लगी. पर किसकी ज़्यादा होने लगी? आलसी बच्चे की, जो काम नहीं करता था. उसका नाम क्या था? अवी. तो देखेंगे क्या होता है आगे. अवी आणि रवी अरे बरेच दिवसापासून विचार करतोय, आता माझं वय झालंय, जरा यात्रा करून यावी म्हणतो. क्या बोलते उसके पिताजी? मेरा अब वय उम्र हो गई है, जैसा मैं यात्रा मतलब अपने पास हज को जाते हैं वैसा उनके इसमें तीर्थ धाम यात्रा करते थे, मैं उधर जाके आता हूँ, थोड़ा देव देव करके आता हूँ, ऐसा वो कहता है. ठीक आहे बाबा, पण इथला सगळा कारभार कोण चालवणार? रवीने विचारले. अब जो बच्चा था उसने पूछा कि
इसका ह्या पे कारभार कोण संभाळेगा, रवीने पूछा. गणेशराव म्हणाले, जमीन दुकान सगळं तुम्ही दोघांमध्ये सारखं वाटून टाकणार आहे. मतलब जो दुकाने हैं वो जमीन है, दोनों में आपस में सरीके बांट डालूंगा. दोघांनाही आपल्या आपल्या वाटायला आलेली संपत्ती सांभाळायची, वाढवायची. दोनों को ही अपने हिस्से में आने वाली जो भी प्रॉपर्टी हो संभालना और उसको बढ़ाना काम दोनों को करना है. बाबा तुम्ही परत कधी येणार, अभिनं विचारलं. वर्षभर तरी फिरायचा माझा विचार आहे. साल भर तरी फिरने का मेरा इरादा है, ऐसा उन्हें अभी को बताया. गणेशराव म्हणाले. रावांनी हळूहळू आपली यात्रेला जाण्याची तयारी सुरू केली. आपल्या संपत्तीचे 2 सारखे भाग करून त्यांनी अभिला आणि रवीला दिले. जाण्यापूर्वी एक दिवस त्यांनी दोघांना जवळ बोलून म्हटले, अभि आणि रवी, उद्या मी निघणार. जाण्यापूर्वी तुमच्याशी थोडं बोलायचं आहे. आपली आपली शेती भाती दुकानं नीट सांभाळा. त्याकरिता मी सांगतो त्या 3 गोष्टीची नेहमी लक्षात ठेवा. मतलब क्या बोले पिताजी ने उनके, गणेश राव ने अभी रवि को. अभी मेरी तैयारी तो चालू कर दी उन्होंने जाने की, पर जाते जाते दोनों को आपस में सब बांट दिए. और एक दिन सवेरे जब जा रहे थे तो आप बुलाए और उनको बोला, मैं 3 चीजें आपको समझाऊंगा, वो याद रखिए, आपको बहुत काम आएंगे. कोणत्या हो बाबा, रवीने विचारलं. रवीने क्या पूछा, कोणत्या मतलब कौन से. गणेशराव म्हणाले, पहिली गोष्ट, रोज सावलीतून कामाला जा आणि सावलीतून घरी या. पहली बात क्या समझा है उन्होंने कि 6 में जाना है काम को और 6 के में घर पे आना है काम से. दूसरी गोष्ट, रोज गोड खा, मतलब रोज मीठा खाइए. आणि तिसरी गोष्ट, आजूबाजूच्या प्रत्येक गावात एक एक घर बांधा, मतलब जो बाजू के गांव है उनके और एक घर आपका बढ़ाइए, अलग अलग आपका उतनी प्रॉपर्टी आपको कमाना है, ऐसा उनके पिताजी ने उनको बताया गणेशराव ने. या 3 गोष्टीचं पालन तुम्ही केलं तर तुम्ही सुखाने राहाल. ये 3 चीजें उन्होंने समझाई थी. कोणती कोणती, 6 में आना, 6 में जाना, रोज मीठा खाना और आसपास के गांव में ये घर बनाना. गणेशराव यात्रेला निघून गेले. इकडे अवीला वाटले बाबांनी, अब अवी को क्या लगता है, बाबांनी क्या केले, बाबांनी सांगितलेल्या 3 गोष्टी अगदी सोप्या आहेत, बहुत इजी है, तो बहुत आसान है, ऐसा अभी को लगता है. कामाला सावलीतून जा, सावलीतून ये, असं बाबाने सांगितलं. मतलब जैसा बोले वैसा करो, वो अभी बोलता है. चला घरापासून दुकानपर्यंत, शेतापर्यंत मांडव लावून घेऊ. त्याप्रमाणे त्याने मांडव घालून घेतला. मतलब आते जाते वक्त मंडप डाल लिया, घर से निकलते वक्त खेती तक, मतलब 6 में आएगा 6 में जाएगा. वडिलांनी सांगितल्याप्रमाणे रोज पकवानाचं जेवण सुरू केलं. मतलब रोज मीठा अलग अलग तरीके से खाना शुरू करा. आणि आजूबाजूच्या गावामध्ये घर बांधणी सुरू केली और आसपास के गाव में घर बांधना शुरू करे. एवढा सगळा खर्च, मात्र काम काहीच नाही, इतना सब खर्चा. मंडप डाला, रोज खाना अलग अलग तरीके से खा रहा, घर भी बांधना चालू करा, सब खर्चा करा, पण काम कर रहा क्या नाही. त्याचं व्हायचा तोच परिणाम झाला. त्याची संपत्ती झपाट्याने कमी होऊ लागली. होना तो वो हुआ एक दिन, उसकी संपत्ती बहुत जल्दी खत्म हो गई पैसे. पण रवीने मात्र आपल्या वडिलांचा आदेश नीट समजून घेतला. मतलब तो 3 चीजें बताई थी, मेहनती बच्चे ने उसका अर्थ निकाला और क्या समझा रहे थे वो समझ गया. त्यामुळे त्याची संपत्ती मात्र वाढत होती. होता होता वर्ष संपलं. उसकी वजह से उसकी संपत्ती बढ़ती गई और होते होते 1 साल हो गया. गणेशराव आपली यात्रा संपून घरी परत आले. रवी धावतच त्यांना भेटायला आले. वो भागते ही जैसा गणेशराव वापिस आए साल भर से मिलने आ गए. गणेशरावांनी रवीला विचारले, काय रे, कसंच काय चालू आहे. दोनों बच्चों से पूछे, कैसे काय चल रहा बेटा. अभि चिडून म्हणाला, वाह बाबा, छान उपदेश केलात, तुमच्या उपदेशाप्रमाणे वागलो. काय परिणाम झाला, मी कंगाल झालो. रवी, तुझं कसं चालू आहे, गणेशरावाने विचारलं. जो आलसी बच्चा था उन्हें बोला, आपने मेरे को गलत ताकीद दी है, मैंने आपके हिसाब से काम करा और मैं मेरी पूरी संपत्ती गवा बैठा. रवी को पूछे. रवीने बोला, बाबा मी तुमचा उद्देश पाळला. सावलीतून कामाला गेलो आणि सावलीतून आलो, म्हणजे सकाळी लवकर ऊन व्हायच्या आत कामाला गेलो आणि उतरल्यावर परत आलो. ऐसा
मतलब सवेरे सवेरे जैसे न फजर की नमाज पढ़ते ही काम पे निकल गए और मगरिब के बाद घर पे आया, ऐसा उन्होंने करा. मतलब छव में गया छव में आया. दिवसभर कष्ट केल्यामुळे रोजची भाजी भाकरी मला पकवानासारखी गोड लागत असे. बहुत थक गए बाद कुछ भी आपके सामने आ गया, बहुत भूख लग गए बाद बहुत अच्छा लगता खाने को, ऐसा उसके सामने भी होता था. सगळ्यांशी प्रेमाने वागल्यामुळे, अडचणीच्या वेळी मदत केल्यामुळे आजूबाजूच्या सर्व गावामधले बरेच लोक माझे मित्र झाले आहेत. त्यांच्या घरी मी हक्काने जाऊ शकतो. त्यांचं घर म्हणजे माझं घरच आहे. मतलब आसपास के जो पड़ोसी थे मैंने उनको मदद करा और उनका काम करा बोल के उन्होंने मेरे को अपना भाई बंद बना लिए और मैं उनके घर पे जब चाहूँ मदत मागने के लिए रहने के हक से जा सकता. म्हणजे प्रत्येक गावात माझं घर आहे. त्यामुळे माझा धंदा चांगला वाढला आहे. गणेशरावांनी अवीला म्हणाले, बघ माझा उपदेश खऱ्या अर्थाने रवी समजून घेतला. तू फक्त शब्द ऐकलेस, तूने सिर्फ शब्दशः अर्थ लिया. मतलब तूने सिर्फ वाक्य जैसा बोले गए उसके हिसाब से काम करा, पर उसका मार्मिक जो उसमें मैं तुझे समझाना चाह रहा था वो तू नहीं समझा आणि त्याचं पालन केलंस. त्यात माझी काय चूक. अवी खाजील झाला. तो म्हणाला, बाबा आता मी रवीसारखं काम करीन आणि यशस्वी होऊन दाखवीन. ते ऐकून गणेशरावांना खूप आनंद झाला. मतलब अवी को उसकी गलती समझ में आई और उसने क्या बोला कि मैं भी आज से शपथ या प्रण लेता हूँ कि मैं भी हमें अपने बड़े जो भाई है उसके हिसाब से काम करूँगा और उसके सर का बड़ा बन के बताऊँगा. ये सुन के गणेश राव के जो पिताजी थे बहुत खुश हुए और उनको समझाने लगे. ये कहानी में हमको एक चीज़ समझनी चाहिए कि आलस से कुछ भी नहीं होता है और दिखावे में कुछ नहीं रहता है. सब काम समझ के सूझबूझ से करना चाहिए. जिस पढ़ाई हो या फिर घर का काम हो या आपस में रिश्तेदारी हो, या ये चीज़ से यहाँ पे समझा गया. तो आपको ये चीज़ यहाँ से लेना चाहिए, इस सबक इस पाठ से लेना चाहिए कि हमेशा काम करने के लिए तत्पर रहिए और आलस मत लाइए. या फिर इस जो कहता है कि जी ज्याने आळस केलं त्याचं घर बुडालं, ऐसा एक कहावत है. जमीन जुमला एकूण शेत जमीन, यहाँ पे शब्दार्थ घरदार इत्यादि. खाजिल होने मतलब शर्मिंदा होने, लज्जित होने, ये उसके अर्थ है दो. तो बने रहिए हमारे साथ इसके क्वेश्चन आंसर के लिए. अगले नेक्स्ट पार्ट में हमारे चैनल को सब्सक्राइब कीजिए, लाइक कीजिए, शेयर कीजिए अपने दोस्तों में.